नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे। सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र दिवसाच्या त्याच पद्धतीने आंतरराष्ट्रीय मजूर दिवस इंटरनॅशनल लेबर डे याच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आजच्या मूल्यांकन बॅचची मी तुम्हाला माहिती देण्याआधी एक महाराष्ट्राचं कौतुक, आपल्या महाराष्ट्राचं कौतुक म्हणून त्या ठिकाणी दोन ओळी आपल्या राज्यगीतातल्या त्या ठिकाणी मी म्हणू इच्छितो तुमच्यासमोर। काळ्या छातीवरती कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मन गटे खेळती खेळ जीव घेणी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळ्याच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा। जय महाराष्ट्र। सुरुवात करूया आपण। आज तुम्हाला मी एका बॅचबद्दल सांगणार आहे जी पूर्णपणे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी बनलेली आहे। ती म्हणजे मूल्यांकन बॅच। आता ही बॅच का बरं सुरू केलेली आहे ते सांगतो आणि मग ह्या बॅचमध्ये काय काय असणार आहे त्याबद्दल पण मी तुम्हाला आयडिया देतो। बघा, आता तुम्हाला माहिती आहे की नवीन पॅटर्ननुसार यावर्षी एक्झाम होणार आहे तुमची। जरी नवीन पॅटर्ननुसार एक्झाम होणार असली म्हणजे हा पॅटर्नच त्याच्यासाठी आलेला आहे की तोच तो पॅटर्न तोच तो सिलेबस अभ्यास करून करून जुने पोरं त्याच्यामध्ये पारंगत झालेले होते। मग जे नवीन येणारा हुशार वर्ग आहे तो ह्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये ह्याच्यामध्ये टिकायचा नाही, त्यांना फटका बसायचा म्हणजे। तर त्याच्यामध्ये सगळ्यांना इक्वल लेवलला आणण्यासाठी ज्या पद्धतीनं डिमॉनिटायझेशन केल्या जाते तसं आयोगाने सिलेबस त्या ठिकाणी चेंज केलेला आहे। पण तरीही सिलेबस चेंज करत असताना मुख्य परीक्षेचा चेंज केलेला आहे, पूर्व परीक्षेचा नाही। आणि पूर्व परीक्षा जी आहे ती ट्रेडिशनल मेथडनीच होणार असल्यामुळे त्यामध्ये तितकेसे बदल होणार नाही, झाले तरी थोडेफार होतील, तितकेसे होणार नाही। आणि तुम्हाला माहिती आहे की जे जुन्या पॅटर्ननी तयार करणारे विद्यार्थी आहे ते यावर्षी का होईना पूर्व परीक्षा नक्कीच देतील, म्हणजे जिव्हाळ्याचा विषय असतो राज्यसेवेची पूर्व परीक्षा। आणि त्यामुळं कदाचित असं आहे की याही वर्षी पूर्व परीक्षेला कदाचित कॉम्पिटिशन भरी मेन्समध्ये नसणार, पण पूर्व परीक्षेला कॉम्पिटिशन जबरदस्त राहील। मग त्यामध्ये आपला विद्यार्थी टिकला पाहिजे, बरोबर। आता काय होते, 5 महिने राहिलेले आहे मोजून एक्झामसाठी आणि याच्यात कसं आहे की आता लगेच उन्हाळ्याचे दिवस आहे ते बघता बघता चालले जातील। हळूचकन पावसाळा येईल, त्यातलं मग ते पाऊस आल्याचे दिवस वगैरे झरी सरी कोसळतील वगैरे, आणि नाही म्हणता म्हणता मग गणपती येतो, मग गोपाळकाला त्या ठिकाणी असतो आणि पाहता पाहता दसरा येतो आणि आपली एक्झाम पण येऊन जाते। आणि ज्या पद्धतीनं ह्या 5 महिन्यामध्ये जे काही 150 दिवस आहे त्या 150 दिवसामध्ये एक एक दिवसाचं जसं आउटपुट यायला पाहिजे ते येत नाही, अनेक विद्यार्थ्यांचं येत नाही, बरोबर। आणि मग काय होते की वेळेवरती जेव्हा परीक्षेला 1 महिना 15 दिवस 20 दिवस राहिलेले असते तेव्हा मग आपण काय करतो, अरे माझं तर हे राहून गेलेलं आहे, म्हणजे माझं फिजिक्समधले गणित सोडवायचे राहून गेले, अरे मी प्राचीन तर वाचलेलंच नाही आहे, प्राचीन वाचलं पण मध्ययुगीन राहून गेलेलं आहे, मला आर्ट अँड कल्चरचं काही येतच नाही आहे, अरे माझं ते ह्याच्यामध्ये पॉलिटीमध्ये पंचायत राज माझं वाचायचं राहून गेलेलं आहे, समाजसुधारक तर मी पाहिलेच नाही। असं काय होते वेळेवरती हे राहिलं ते राहिलं, हा फॅक्टर त्यामध्ये जनरेट होतो। ह्याला रिव्हिजन द्यायची राहिली, ह्याला जास्त रिव्हिजनची गरज होती आणि मग काय होते, विषय ॲक्च्युली अभ्यास बऱ्यापैकी झालेला असतो पण आपण डिमॉरलाइज होतो, म्हणजे की बाबा अरे हे राहिलं ते राहिलं। मागच्या वर्षी तर केमिस्ट्रीचे पण एक्झाम्पल्स विचारले होते, तर मग त्यामध्ये धावपळ होते शेवटच्या कालखंडामध्ये आणि त्यातून मग डिमॉरलाइज होतो आणि काही पोरं तर मग सोडून देतात की जाऊ दे पुढच्या वर्षीची टार्गेट करू आपण एक्झाम। हे असं नाही झालं पाहिजे। आपले हे जे 150 दिवस आहे एक्झामपर्यंत यातला एकूण 1 दिवस प्रॉपर युटिलाइज झाला पाहिजे। आता तर 150 दिवस पण नाही, 147 146च दिवस मला असं वाटते शिल्लक राहिलेले आहेत एक्झामसाठी, त्यातला एक दिवस प्रॉपर युटिलाइज झाला पाहिजे। त्याच्यासाठी म्हणून एक छोटासा प्रयत्न म्हणून ही बॅच घेऊन आलेलो आहे, ज्याच्यामध्ये क्वेश्चन सॉल्व्हिंगची पण प्रॅक्टिस तुमची झाली पाहिजे, टॉपिक तुमचे सगळे रिवाइज झाले पाहिजे एक्झामपर्यंत, आणि जे छोटे छोटे फ्लॉज राहिलेले असतात, फॉर एक्झाम्पल संसद आपलं प्रिपेअर झालेलं असते पण त्या संसदेमधलं मग थोडंसं आपलं जे बजेटचा पोर्शन असतो तो राहून गेलेला असतो कदाचित, किंवा मग जे मनी बिल वगैरे म्हणतो, धन विधेयक आहे, वित्त विधेयक आहे, किंवा मग वेगवेगळे त्याच्यामध्ये मोशन्स आहेत, आपण ज्याला प्रस्ताव म्हणतो किंवा ठराव म्हणतो, जसं निंदाव्यंजक ठराव, असं थोडंसं राहून जाते त्याच्यामध्ये। आणि मग काय होते की एक फुलफिलमेंटची भावना येत नाही। मग ही बॅच याच्यासाठी आहे की सर्वच क्लिअर झालं पाहिजे। लक्षात घ्या, या बॅचमध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं शिकवल्या काहीच जाणार नाही। याच्यामध्ये काय केलं जातील, तुम्हाला टार्गेट्स दिल्या जातील या बॅचमध्ये। कसे टार्गेट्स दिल्या जातील, आता ही 4 मे पासून तुम्हाला टार्गेट, म्हणजे सोमवार जो आहे येणारा 4 मेचा तेव्हापासून तुम्हाला टार्गेट मिळायला सुरू होतील। म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये काय केलेलं आहे, आपण 2 गटात डिवाइड केलेले आहेत विषय। असे विषय जे टेक्निकल आहे त्याला आपण जास्त वेळ दिला आहे, उदाहरणार्थ सुरुवात आपण राज्यशास्त्रापासून करतोय, त्याला 4 दिवस दिलेले आपण, रविवार सोमवार मंगळवार बुधवार।
असे 4 दिवस आपण त्याला दिलेले आहे आणि विषय आहे राज्यशास्त्र. हा टेक्निकल विषय आहे म्हणून 4 दिवस राज्यशास्त्राला आपण देतोय आणि काही विषय नॉन टेक्निकल असतात, हिस्ट्री, जिओग्राफी, चालू घडामोडी सारखे, सो त्यांना आपण 3 दिवस देतोय, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. मग काय केलं जाणार, तुम्हाला असं टार्गेट दिलं जाणार की राज्यशास्त्राचे तुम्हाला आज एवढे टॉपिक प्रिपेअर करायचे आहे. त्याच्या शीट्स तुम्हाला दिल्या जातील, म्हणजे मूल्यांकन शीट्स त्याला म्हणतात. ह्या मूल्यांकन शीट्स तुम्हाला त्याच्यामध्ये दिल्या जातील. आता ह्या मूल्यांकन शीट्समध्ये तुम्हाला दिलेले टॉपिक जे आहे ह्या 4 दिवसात कंप्लीट करायचे आहे. 4 दिवसात कंप्लीट केल्यानंतर मग हिस्ट्रीकडे येऊ. मग हिस्ट्रीचे तुम्हाला टार्गेट्स दिल्या जातील जे तुम्हाला 3 दिवसात कंप्लीट करायचे आहे, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. आलं लक्षामध्ये. मग त्यानंतर काय होईल, तुमची इतिहास, राज्यशास्त्राची बुधवारी, बरोबर, आणि तिथून पुढे याला 4 दिवस मिळालेले आहे राज्यशास्त्राला, ह्याला 3 दिवस, शनिवारी इतिहासाची तुमची टेस्ट होईल. किती मार्काची किंवा किती क्वेश्चनची टेस्ट राहील, 50 क्वेश्चन आणि 100 मार्काची टेस्ट राहील. आयोगाने ज्या पद्धतीनं दिलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्हाला त्या शीट्स पण दिल्या जातील, ज्याला तुम्हाला कलर प्रिंट काढायची आहे घरी. सो त्याच्यावरती तो पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. 50 क्वेश्चनचा पेपर असणार आहे. 50 क्वेश्चनचा बुधवारी पेपर राहील पॉलिटीचा आणि 50 क्वेश्चनचा इतिहासाचा पेपर राहील शनिवारी. मग याच्यामध्ये 50 प्रश्न तुम्हाला 1 तासात सोडवायचे राहतील, जे दिलेल्या टॉपिक्सवर असतील. पहा, त्याच्यामध्ये काठिण्य पातळी, बरोबर, म्हणजे सिंपल लेवल, मीडियम लेवल आणि टफ लेवल अशा पद्धतीनं त्याला मॅनेज केला जाईल, बरोबर. मग 6 ते 7 1 तास तुम्हाला दिला जाईल. तुम्ही तो सोडवायचा पेपर. सोडवल्यानंतर तुम्ही जे सोडवलेल्या शीट्स आहेत त्याचा फोटो काढायचा हाय डेफिनेशन आणि तो अकॅडमीला पाठवायचा फाईल बनवून मस्तपैकी. मग अकॅडमी काय करेल, आमच्याकडे ती सिस्टीम आहे पूर्ण, सॉफ्टवेअर आणि चेकिंग मशीन, OMR शीट चेकिंग मशीन, त्याच्यावर तुमचे पेपर चेक केला जाईल आणि लगेच तुमचे मार्क लावले जातील त्याच्यामध्ये किंवा मार्क्स तुम्हाला दाखवले जातील त्याच्यामध्ये. मग ते मार्क्स म्हणजे तिथं आता समजा ते मिळतीलच तुम्हाला मार्क्स, त्याच ग्रुपवरती तुम्हाला येऊन जातील त्याचे मार्क्स की किती मिळालेले आहे. पण 7:15 वाजता, म्हणजे 7 ते 7:15, 7 वाजता तुमची टेस्ट संपलेली आहे, 6 ते 7 टेस्ट चालली, 7 ते 7:15 तुम्हाला पेपर पाठवायचे आहे आणि 7:15 वाजता रिस्पेक्टेड फॅकल्टी येईल जी त्या विषयासाठी अलोकेट केलेली आहे आणि जे तुम्हाला 50 प्रश्न दिले होते त्यातले त्या शिक्षकाला जे वाटते की हे काही प्रश्न आहे जे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितले पाहिजे, याच्यामध्ये काही शॉर्ट ट्रिक्स आहे, इथं लॉजिक लावायचं होतं, हा क्वेश्चन थोडा आउट ऑफ द बॉक्स होता पण तुम्ही असा सोडवायला पाहिजे होता, हे शिक्षकाला जे जे प्रश्न वाटतात ते एक्सप्लेन करेल शिक्षक. त्यानंतर विद्यार्थ्यांना जे प्रश्न समजलेले नाही आहे, जे त्यांना चुकलेले आहे, आउट ऑफ द बॉक्स विचारले असं वाटतात, त्याच प्रश्नांचं, म्हणजे वेळ जाणार नाही तुमचा, त्या प्रश्नाचं शिक्षक तुम्हाला एक्सप्लेनेशन देईल. हे किती वाजेपर्यंत चालेल, 7:15 वाजल्यापासून 8:30-9 वाजेपर्यंत. त्यानंतर तुमचा जो वेळ आहे पुढचा, समजा 8:30ला मग जेवण केलं तुम्ही 9 वाजेपर्यंत, मग 9 ते 11 मध्ये आम्हाला अशी अपेक्षा आहे की तुम्ही 9 ते 11 या वेळेमध्ये जे तुमचे प्रश्न चुकलेले आहेत, जे टॉपिक तुमचे राहून गेलेले आहेत ते कोपअप करून टाकायचे. म्हणजे झालं, तो पूर्ण दिवस त्याच्यामध्ये चालला गेला बुधवार. आता गुरुवारी तुम्ही झोपेतून उठले की तुम्हाला लगेच नवीन टार्गेट राहील इतिहासाचं. मग तुम्ही गुरुवार, शुक्रवार, शनिवार 3 दिवस इतिहासाचं प्रिपरेशन करायचं. परत शनिवारी टेस्ट द्यायची, सेम पद्धतीनं त्या टेस्टचं मूल्यांकन करून तुम्हाला दिला जाणार. आता हे सगळं झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे वेगवेगळे ग्रुप्स बनवल्या जातील. म्हणजे जे आहे 100 ॲडमिशन झाल्या तर 20-20चे ग्रुप बनवल्या जातील, 200 झाल्या तर 40-40चे ग्रुप बनवल्या जातील. सो अशा पद्धतीनं ग्रुप बनवल्या जाईल आणि मग तुम्हाला जे मार्क्स पडलेले आहेत ते मार्क्स त्या तुम्हाला एक मेंटरिंग फॅकल्टी दिल्या जाईल. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला, म्हणजे त्या ग्रुपला एक मेंटरिंग फॅकल्टी असेल. ती दुसऱ्या दिवशी काय करेल, ज्या ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आलेले आहे किंवा मागच्या 2-3 टेस्टमध्ये तो परफॉर्म खूपच लो करतो आहे, तर त्याला अकॅडमीकडून कॉल येईल आणि त्याच्याशी बोलल्या जाईल. म्हणजे तुमच्या वेळेमध्ये ते शिक्षक त्या वेळेमध्ये तुम्हाला बोलतील की बाबा का बरं कमी येतोय, काय प्रॉब्लेम होतोय. तुम्ही सांगायचं, सर असं होतंय, 2 याच्यात कन्फ्यूज होते, सर समजत नाही आहे, क्वेश्चन वाचायलाच वेळ लागतो, जे काही असेल. सो तुम्हाला ते पर्सनली त्या ठिकाणी काउन्सिलिंग करेल. आता याच्यामध्ये काही विद्यार्थी असे असतात की ज्यांचे 50 पैकी 40+ क्वेश्चन बरोबर आले. तुम्हाला सांगितलं जाईल की ह्या पेपरची काठिण्य पातळी पाहताना तुम्ही त्या ठिकाणी 40च्या वर क्वेश्चन बरोबर सोडवणं अपेक्षित होतं, 35च्या वर बरोबर सोडवणं अपेक्षित होतं. जर आम्ही म्हटलो की नाही, ह्या पेपरमध्ये 50 पैकी 40+ क्वेश्चन तुमचे बरोबर यायला पाहिजे होते, तर तुम्ही पूर्व परीक्षेसाठी परफेक्ट आहे या टॉपिकच्या बाबतीमध्ये. तर मग ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आलेले आहे त्यांचं काउन्सिलिंग होईल. ज्यांना मार्क जास्त आलेले आहे त्यांना अकॅडमीकडून फोन जाणार नाही. पण त्यांना जर वाटते की नाही, मला जरी 42 बरोबर आले तरी 8 जे चुकलेले आहेत त्याच्यात पण मला जाणून घ्यायचं आहे की बाबा काही मिळू शकते का मला सजेशन्स, तर तुम्ही स्वतःहून पण अकॅडमीत कॉल लावू शकता त्या वेळेमध्ये आणि त्या शिक्षकाला बोलू शकता, बरोबर. सो हे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ही बॅच चालणार आहे. या बॅचचा उद्देश काय आहे, एक तर म्हणजे तुम्हाला अभ्यास करून घेणं तुमच्याकडनं, नंबर 1. नंबर 2,
रिव्हिजन पण करून घेणं. नंबर 3 क्वेश्चन सॉल्विंग. आता विचार करा, आठवड्याला तुमचे 100 क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व्ह होत आहे. जस्ट इमॅजिन करा 100 प्रश्न महिन्याभरामध्ये नाही म्हटलं तर तुमचे 400 ते 500 क्वेश्चन प्रिपेअर होत आहेत म्हणजे. आणि 5 महिन्यामध्ये तुम्ही इमॅजिन करा की तुमचे नाही म्हटलं तरी एक 1600 ते 1700 किंवा 2000च्या जवळपास तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत सगळ्या विषयांचे मिळून. मग एवढे क्वेश्चन सॉल्व्ह केल्यामुळं असं होते की एक्झामला तेव्हा तुम्ही अपियर करता तेव्हा तुमच्या नापास होण्याच्या शक्यताच कमी होऊन जातात, पास होण्याच्या शक्यता प्रचंड वाढून जातात म्हणजे. आणि डिसिप्लिन राहिल्यामुळे सर हे राहिलं ते राहिलं हा फॅक्टर शिल्लक राहणार नाही त्याच्यात. म्हणून एक डिसिप्लिन वेनी, अनुशासन या पद्धतीने एक अभ्यास करून घेणे जे म्हणतो आपण, सो ते करून घेण्यासाठी त्या ठिकाणी ही बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे. बरोबर. सो याचं जे शुल्क आहे, याचं जे पूर्ण शुल्क आहे, सो हे आपण 3000 रुपये त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. सो 3000 रुपयामध्ये तुम्ही ह्या बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. पुढचे पूर्व परीक्षेपर्यंत 5 महिने जे काही आहे, सो ते 5ही महिने अकॅडमी तुमच्याकडून तुम्हाला टार्गेट देऊन त्या ठिकाणी अभ्यास करून घेईल. त्याच्यानंतर आणखी काही पोरं आमच्याकडे आले होते, त्यांचं असं म्हणणं होतं की सर आम्हाला इथे येऊन पेपर बसून सोडवता येतील का. तर आम्ही तो पण शक्यता तपासून पाहतोय. जर विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात डिमांड केली की नाही आता आमचे सेंटर 2 ठिकाणी आहे, पुणे आणि अमरावती, आणि तुम्ही जर इच्छा व्यक्त केली येत्या लक्षामध्ये की नाही सर आम्हाला इथे येऊन सोडवायचे आहे आणि आम्हाला हार्ड कॉपी पाहिजे आहे, सो तुम्हाला त्याच्यामध्ये हार्ड कॉपी देखील इथं अवेलेबल करून दिल्या जाईल. तुम्ही मग इथं पुण्यामध्ये यायचं, अमरावतीत त्या सेंटरला जायचं. आणि जरी नसेल समजा सेंटरचं ऑप्शन जरी नसेल, तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरला आहे किंवा मराठवाड्यात राहता, खानदेशमध्ये राहता, कोकणात राहता, पश्चिम महाराष्ट्रात राहता किंवा विदर्भात पण तुम्ही थोडंसं तिकडं जे तुमचं गोंदिया गडचिरोली त्या भागामध्ये राहता, तुम्ही कुठेही राहत असाल तरी ऑनलाईनच्या माध्यमातून तर तुम्ही त्या ठिकाणी 100% कनेक्टेड असणारच आहात. सो या पद्धतीनं एक विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची कनेक्टिव्हिटी एक ऑनलाईनच्या माध्यमातून करून घेणे म्हणतो. सो हे सगळं करण्यासाठी आपण ही बॅच लॉन्च केलेली आहे. सो हा एक इनिशिएटिव्ह आहे. आता याच्यामध्ये कष्ट भरपूर आहेत अकॅडमीचे, म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवणं सोपं असते, ते सगळं करून घेणं विद्यार्थ्यांकडून हिले TDS टास्क आहे. याच्यामध्ये रिसोर्सेस खूप गुंतून जातात. म्हणून मोस्ट ऑफ द अकॅडमीज जे आहेत महाराष्ट्र किंवा भारतातही म्हणा, सो असे इनिशिएटिव्ह हातात घेत नाही, कारण हे पूर्ण सिस्टीमला हरॅश करणारे असतात. नाही तर मग जर केलं सुरू तर त्याच्या पाहिलं मी दिल्लीला वगैरे फीस भयानक असतात म्हणजे, किंवा दुसऱ्या अकॅडमीजच्या. पण हे अतिशय अत्यल्प शुल्कामध्ये आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना, सो ज्यांना राज्यसेवा काढायचीच आहे त्यांचं ते स्वप्न राहून जाऊ नये, सो त्यामुळे आपण ही बॅच त्या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. तुम्हाला या बॅचबद्दल काय वाटते, तुमच्या आणखी याच्यामध्ये काही डिमांड्स असतील किंवा आणखी काही सजेशन्स द्यायचे असतील किंवा या बॅचची संकल्पना तुम्हाला कशी वाटली, सो ते आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. सो धन्यवाद. जय हिंद. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.